अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात नगरपालिकेकडून शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईचे नेतृत्व केले। जळगाव रोडवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला। दरम्यान शनिवार आणि रविवारी भुसावळ रोड तसेच पहूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी दिली आहे। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। दोन तास झाले चालू आहे ना, तो उलटा त्याला बना करतोय। हातगाडी नारळ किंवा परमनंट अतिक्रमण केलेले आहे त्यांना वेळोवेळी नगर परिषदेने इंटिमेशन दिलेले आहे, परंतु त्यांनी सहकार्य न करता त्यांचं अतिक्रमण कायम ठेवलेलं आहे। त्यामुळं आज रोजी जळगाव रोड, भुसावळ रोड, पाचोरा रोड तसेच महात्मा गांधी चौक ते जुना बुधवार नाका इथं संपूर्ण अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतलेली। ही मोहीम सलग 3 दिवस कंटिन्यू करण्यात येईल। तरी मी सर्व टपरीधारक, हॉकर्स व इतर किरकोळ विक्रेते यांना विनंती करतो की आपण आपल्या रस्त्यावर, फुटपाथवर कुठलेही अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्याला ज्या जागा नेमून दिल्या आहेत तसेच फ्रूट्सवाले, भाजीवाले यांना आपण नगर परिषदेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथं आपण जागा नेमून दिलेली आहे, तिथंच आपला व्यवसाय करावा। मी पालिकेतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो। नगर परिषदेने परवाच मीटिंग घेऊन नो ऑकर झोन ठरवलेला आहे। तसंच सदर क्षेत्रामध्ये जो अनधिकृत व्यवसाय करेल त्याच्यावर 1000 रुपये दंड आकारण्यात येईल। तसेच दंड न भरल्यास पुढील फौजदारी कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती। सर, आज कुठे कुठे कारवाई झाली आणि उद्या कुठे होणार? आज महात्मा गांधी चौक ते जुना बुधवार नाका येथील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलेले आहे। तसेच आता सध्या जळगाव रोडला अतिक्रमण निर्मूलन मोहीम चालू आहे। तसेच उद्या आणि परवा भुसावळ रोड, पाचोरा रोड व जामनेर शहरामध्ये इतर ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे तिथं नक्कीच कारवाई केली जाईल।
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharaष्ट्र.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.